सुरुवातीला नागपुरातून मोठी बातमी। नागपुरातील न्यू नरसाळा भागात मोठी आग लागल्याची घटना घडलेली आहे। पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या प्लास्टिक पाईपला ही आग लागली आहे। आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आगीत कोणीही जखमी झालेलं नाहीये। पाईप जळाल्यानं मोठं आर्थिक नुकसान झालं असल्याचं कळतंय। नागपुरातील न्यू नरसाळा भागात ही मोठी आग लागलेली आहे। पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या प्लास्टिक पाईपला ही आग लागल्याची माहिती मिळते। आग मात्र कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे। अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न आता सुरू करण्यात आलेले आहेत। आगीत कुणीही जखमी झालं नसल्याची माहिती मिळते। पाईप जळाल्यानं मोठं आर्थिक नुकसान मात्र इथे झालेलं आहे। नागपूरमध्ये ही घटना घडलेली आहे। नागपूरच्या न्यू नरसाळा या भागात आगीची घटना घडली आहे। पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या प्लास्टिक पाईपला ही आग लागली आणि त्यानंतर एकच धुराचे लोट उठले। आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय, काही दृश्य समोर आलेली आहेत। आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाहीये। मात्र अग्निशमन विभागाकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न आता सुरू करण्यात आलेले आहेत। नागपुरातली ही दृश्य आपण पाहतोय। नागपुरातल्या न्यू नरसाळा भागात मोठी आग लागल्याची घटना घडलेली आहे। पाण्याच्या टाकीचा हा परिसर आहे आणि पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या प्लास्टिक पाईपला ही मोठी आग लागली आहे। आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाहीये। मात्र अग्निशमन खात्याकडून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, नक्कीच नागपुरातला न्यू नरसाळा भागामध्ये जे आहे ते सध्या पाण्याच्या टाकीचं काम सुरू आहे आणि या पाण्याच्या टाकीसाठी जे आहे तिथं प्लॅस्टिकचं पाईपलाईनचं काम जे आहे ते सुरू आहे। मात्र आज सकाळी जे आहे ते अचानक तिथं असलेल्या जे प्लॅस्टिकच्या पाईपचा जो स्टॉक होता त्याला आग लागली आणि ते प्लॅस्टिकचे पाईप असल्यामुळे काहीच मिनिटांमध्ये जे आहे ते आगीनं रौद्र रूप धारण केलं आणि त्या परिसरामध्ये जे आहे ते अक्षरशः आगीचे आणि काळ्या धुराचे जे आहे ते डोम वरती उसळायला लागले। मात्र याची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर वेळीच अग्निशमन विभागानं तिथे येऊन या आगीवर जे आहे ते नियंत्रण मिळवलेलं आहे। तर सध्या आता नागपूरमध्ये ऊन जी आहे ती वाढीस लागलेली आहे आणि त्यामुळे प्लास्टिक असेल किंवा जे ज्वलनशील पदार्थ आहेत त्यांच्या आगीच्या घटनांमध्ये वाढ होते। मात्र आज अचानक पहाटेच्या वेळी या प्लास्टिकच्या पाईपला कोणी जाणून आग लावली की कुठल्या कारणांनी ही आग लागली जी आहे ते याचा तपास जे आहे ते आता अग्निशमन विभागाकडून केला जातोय। मात्र वेळीच अग्निशमन दलाचे जवान तिथं पोहोचले, कारण त्या आजूबाजूला जी आहे ती नागरी वस्ती होती। त्यामुळे जर ही आग वेळीच नियंत्रणात आली नसती आणि जे पाईप त्या लाईन मध्ये टाकलेल्या त्याच्या माध्यमातून जर ही आग अधिक पसरली असती तर नक्कीच मोठा धोका झाला असता। मात्र सुदैवाने अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नांना जे आहे ते या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे। आता उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये कार जळून खाक झाले। रावेर बुरहानपूर हायवेवर धावत्या कारनं पेट घेतला आणि या कारमधील प्रवासी वेळीच बाहेर पडल्यानं मोठी दुर्घटना टळलेली आहे। रावेर तालुक्यातील वाघोड गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे। बदलापूर स्त्री बीज प्रकरणी मनपा ठाणे महापालिका ऍक्शन मोडवर आलेली आहे। ठाणे मनपानं ठाण्यातील IVF सेंटर आणि IVF आर्ट बँक सेंटरवर धाडी टाकलेल्या आहेत। धाडीमध्ये संशयास्पद असं काही आढळून आलं नसल्याचं समोर येत आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, काय अपडेट? बदलापूर स्त्री बीज प्रकरण जे आहे त्याचं मूळ आणि मुख्य केंद्र हे ठाणे आहे। तपासामध्ये या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि या सगळ्या घटनेनंतर ठाणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी प्रसाद पाटील यांनी संपूर्ण ठाण्यामध्ये IVF सेंटर असतील किंवा IVF आर्ट बँक असतील या सर्वांवरती धाडी टाकलेल्या आहेत। साधारणपणे 7 IVF सेंटर आणि 4 IVF आर्ट बँक या एकूण 11 अशा ठिकाणी धाडी टाकून सर्व तपासणी केलेली आहे। कुठेही कोणतेही IVF सेंटर किंवा IVF आर्ट बँक जी आहे ती नियमबाह्य काम करते का, त्यांचे रेकॉर्ड तपासणं, त्यांच्याकडून सर्व माहिती घेणं, त्याच पद्धतीनं त्यांना सक्त ताकीद देखील देण्यात आलेली आहे की जर नियमबाह्य कोणतं काम करण्यात आलं तर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होईल आणि गंभीर त्याचे परिणाम भोगावे लागतील। एकंदर स्त्री बीज प्रकरणानंतर ठाणे महानगरपालिका ही पूर्णतः गंभीर झाली असून
संपूर्ण ठाण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी धाडी ज्या आहेत त्या टाकण्यात आलेल्या आहेत आणि आणखीन धाडी ज्या आहेत त्या सुरू आहेत. अजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.